नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर कामगारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सन्मान धन योजनेअंतर्गत कामगारांच्या खात्यामध्ये 10,000 रुपये थेट त्यांच्या बँक अकाउंटमध्ये सरकार देणार आहे. तर त्यासाठी GR सुद्धा आलेला आहे आणि GR जर तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथून GR डाउनलोड करून तुम्ही पाहू पण शकता. महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाअंतर्गत राज्यातील नोंदणीकृत घरेलू कामगारांना मंडळाच्या निधीतून सन्मान धन योजनेअंतर्गत द्यावयाची आर्थिक सहाय्यता. तर आपण पाहू शकतो GR आहे. महाराष्ट्र शासन उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, शासन निर्णय क्रमांक घरेलू मदाम कामगार मंत्रालय मुंबई 6 मार्चचा हा GR आहे. आत्ता नवीन GR आहे, 6 मार्च रोजी आलेला आहे. आणि आपण पाहू शकतो कोणते कामगार यासाठी पात्र आहेत. आपण पाहू. शासन अधिसूचना दिनांक 3 नोव्हेंबर 2021 अन्वय महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम 2008 या अधिनियम दिनांक 3 नोव्हेंबर 2021 पासून संपूर्ण राज्यात लागू करण्यात आला आहे. सदर अधिनियमाचा कलम 3 अंतर्गत राज्य घरेलू कामगार कल्याण मंडळ दिनांक 12 ऑगस्ट 2011 रोजी स्थापन करण्यात आले आहे. महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाची नोंदणीकरिता महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण अधिनियम 2008 च्या कलम 11 मध्ये वयाची 18 पूर्ण केलेल्या परंतु 60 पूर्ण नसतील अशी घरेलू कामगारांना वयोमर्यादा विहित आहे. तरी स्थापित शासन निर्णय उद्योग ऊर्जा कामगार विभाग दिनांक 8 ऑगस्ट 2014, 5/1/2023 व दिनांक 25/3/2023 अन्वय राबविण्यात आलेला सन्मान योजनेअंतर्गत धातीवर घरेलू कामगारांना सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यासाठी वितरित स्वरूपात सन्मान धन योजना 2022 राबवण्यात प्रतिवर्षी दिनांक 31 डिसेंबर रोजी. तर शासन निर्णय काय आहे बघू आपण. महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या प्रतिवर्षी दिनांक 31 डिसेंबर रोजी वयाची 55 पूर्ण केलेल्या जीवित नोंदणी असलेल्या पात्र घरेलू कामगारांना महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या निधीतून सन्मान धन योजनेअंतर्गत 10,000 रुपये एवढी रक्कम खालील अटींच्या राहून थेट त्यांच्या बँक खात्यात डेबिटद्वारे जमा करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. तर मित्रांनो, हे काय आहे माहिती का, ज्या कामगारांना 55 वर्षे पूर्ण झालेली आहे आणि त्यांची जीवित नोंद आहे अशा कामगारांना हे 10,000 रुपये मिळणार आहेत. तर तुम्ही त्यामध्ये पात्र आहात का नाही हे मला माहीत नाही, तुम्ही पाहू शकता. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हा GR मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तर तुम्ही तिथून पाहू शकता GR. तर चॅनलवर जर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करत नाहीत मित्रांनो आणि व्हिडिओला लाईक पण करीत नाहीत, नुसता व्हिडिओ पाहून जाता. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असंच भेटू आपण अशाच एक नवीन माहितीच्या व्हिडिओमध्ये. तर अशीच नवनवीन माहिती घेऊन येत जाऊ. तर पुढचा व्हिडिओ पाहू. धन्यवाद.